दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. कोकणाच्या कडेला एक छोटंसं गाव, 4च वाड्या, मधून लाल मातीचा रस्ता, दोन्ही बाजूला काजू, आंबे आणि नारळाची झाडं. संध्याकाळी गावावर सावल्या लवकर पडतात आणि रात्रीचा अंधार इथे जास्तच घट्ट असतो. त्या गावात जुनं एक घर आहे. मातीची भिंत, कौलारू छप्पर, अंगणात नेहमी कोरडी पानं साचलेली. घराचं नाव नव्हतं, पण सगळे म्हणायचे गोविंदाचं घर. गोविंदा भोसले, वय 50च्या आसपास. अंगाने बारीक, चेहऱ्यावर कायम थकवा, डोळ्याखाली खोल गेलेले वर्तुळ, दाढी वाढलेली. बायकोचं नाव माया, 7 वर्षांपूर्वी मेली. आजार होता असं म्हणतात. कोणी म्हणतं ताप चढला, कोणी म्हणतं डोकं फिरलं होतं तिचं, कोणी म्हणतं तिने स्वतःचं आयुष्य संपवलं. खरं कोणालाच ठाऊक नाही, पण शुद्ध सत्य एकच, तिचा अंत्यसंस्कार गावानेच केलं. गोविंदाने स्वतः अग्नी दिला. पहिलं वर्ष गेलं. गोविंदा थोडा गप्प झाला, पण सामान्य वागायचं. दुसरं वर्ष गेलं. तो लोकांशी कमी बोलू लागला. 3ऱ्या वर्षापासून तो एक विचित्र गोष्ट बोलू लागला. ती गेली नाही, ती इथेच आहे. लोकांनी हसून टाकलं. गोविंदाला धक्का बसलाय. बायको गेल्यावर वेडा झालाय बिचारं. पण गोविंदा गंभीर होता. एक दिवस गावातल्या गणपताने विचारलं, काय रे, कशी आहे तुझी माया? गोविंदाने पूर्ण नैसर्गिकपणाने उत्तर दिलं, आत आहे, स्वयंपाक करतेय. सगळे थांबले. घराकडे पाहिलं. दार अर्ध उघडं होतं. आत अंधार. दुराची रेषा दिसत नव्हती. काही आवाज नव्हता. गणपत हसला. कसला स्वयंपाक? तुझी बायको 7 वर्षांपूर्वी मेलीये. गोविंदाने चेहऱ्यावर राग आणला. तुम्हाला दिसत नाही म्हणून ती नाही असं होत नाही. त्या रात्री पहिल्यांदा काहीतरी वेगळं झालं. गणपतच्या घरातून गोविंदाचं घर फार दूर नव्हतं. वारा शांत होता. रात्री 10:30च्या सुमारास गणपतच्या बायकोला एक वास आला. फोडणीचा, मोहरी तडतडल्याचा, कांद्याचा परतलेला वास. ती जागी झाली. अहो, गोविंदाच्या घरी कोणी आहे का? तिने विचारलं. गणपतने कान लावला आणि त्याला स्पष्ट ऐकू आलं भांड्यांचा आवाज, चमचनेकडे ढवळल्यासारखा, आणि एक मंद हसू स्त्रीचा. दोघांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. गोविंदाच्या घरात दिवा नव्हता. पूर्ण काळोख, पण आवाज येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावभर चर्चा. काल रात्री वास आला, आवाज ऐकू आले. कोण म्हणालं गोविंदा कदाचित एकटाच बोलत असेल. कोण म्हणालं भ्रम असतील. पण त्या रात्री पुन्हा तेच झालं. यावेळी 3 घरांना वास आला. भाजलेला जिराचा, गरम भाताचा आणि शेवटी गोड काहीतरी असल्याचा. आवाज अजून स्पष्ट, कोणीतरी थाळीत वाढत आहे. आणि मग गोविंदाचा आवाज, बस इथे, मी घेतो. गावात कोणी आत गेलं नाही, कारण सगळ्यांना माहीत होतं घरात कोणी नाही. 3ऱ्या दिवशी दुपारी गोविंदा बाजारात दिसला. हातात भाजीपाला, 2 जणांसाठी पुरेल इतका. गणपतने मुद्दाम विचारलं, एकटाच खातोस ना? गोविंदाने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, मी कधी एकटा होतो का? त्या नजरेत काहीतरी होतं. रिकामीपणा नव्हता, भीती नव्हती, ती खात्री होती. जणू त्याला खरोखरच तिची उपस्थिती जाणवत होती. त्या रात्री गावातली लहान मुलं उठली. त्यांना एक आवाज ऐकू आला. झोपताना अंगाई गीत, कोमल पण थंड, जणू विहिरीच्या तळातून येतोय. झोप आता, झोप, मी इथेच आहे. तो आवाज गोविंदाच्या घरातून येत होता आणि त्या घराची खिडकी हळूहळू स्वतः उघडली. वारा नव्हता, कोणी आत दिसत नव्हतं, पण पडदा आतून सरकला. जणू कोणीतरी बाहेर डोकावत होतं. पुढच्या सकाळी एक नवीन गोष्ट लक्षात आली. गोविंदाच्या अंगणात 2 वेगवेगळ्या चपलांचे ठसे होते. एक त्याचे, दुसरे बाईचे. ओले, जणू कोणीतरी रात्री विहिरीपाशी जाऊन आलेलं. पण गावातल्या सगळ्यांना माहीत होतं तिथे कोणी नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी गाव शांत नव्हतं. गोविंदाच्या अंगणातल्या 2 प्रकारचे पायांचे ठसे सगळ्यांना पाहिले होते. गोविंदाचे ठसे मोठे, जड आणि त्याच्या शेजारी बारीक लांबट बाईचे. चिखल अजून ओला होता. गणपत, तुकाराम आणि आणखी 2 जण उभे राहून ते पाहत होते. कोणी काही बोलत नव्हतं. गोविंद मात्र निवांत होता, दारात उभा, हातात लहान तांब्या. जणू काहीच घडलं नाही. गणपतने धीर करून विचारलं, हे ठसे कोणाचे? गोविंदाचा चेहरा क्षणभर कठोर झाला. तो हसला नाही, तो रागावला सुद्धा नाही. तो फक्त म्हणाला, तुम्हाला दिसतंय ना? कोणाचे? तुकारामाने विचारलं. मायाची. त्या शब्दात शपथ नव्हती. कोणी हसून टाकलं नाही यावेळी, कारण सगळे स्पष्ट तसे पाहत होते. गावाने ठरवलं, कोणीतरी घरात जाऊन पाहायला हवं. भ्रम असेल, तुकाराम म्हणाला, किंवा गोविंद काही लपवतोय. दुपारची वेळ निवडली. सूर्य माथ्यावर. त्यावेळी भूतप्रेत नसतात असं म्हटलं जातं. गोविंदा विहिरीकडे गेला होता. तोपर्यंत 4 जण घरासमोर आले. दार अर्धवट उघडं होतं. आतून थंड हवा येत होती. दुपार असूनही आत अंधार दाटलेला. गणपतने दार पूर्ण ढकललं. कोणी आहे का? तो जोरात म्हणाला. कुठलाही प्रतिसाद नाही. पण एक सौम्य वास हवेत होता, ताज्या भाकरीचा. आत शिरताच थंडी जाणवली. भिंतीवर जुन्या काळात झालेला फोटो फ्रेम्स. एका फ्रेममध्ये मायाचा फोटो, हसतमुख, कपाळावर मोठं कुंकू. तुकाराम थोडा पुढे गेला, स्वयंपाकघरात डोकावलं आणि तो स्तब्ध झाला. चूल पेटलेली नव्हती, पण कढईतून हलका धूर निघत होता. कढईत काही नव्हतं, तरी धूर वर जात होता. भांड्यांची रांग नीट मांडलेली, एक थाळी वाढलेली, 2 वाट्या, 2 पोळ्या. गणपतच्या पाठीवरून घाम वाहू लागला. हे कोणी केलं? तो कुजबुजला. मागे असलेला बापू अचानक थांबला. त्याच्या नजरेत पडलं मातीच्या फरशीवर ओले ठसे, ताजे, आतल्या खोलीकडून स्वयंपाकघराकडे आलेले आणि तिथून पुन्हा आत गेलेले. पण गणपत आणि बाकीचे उभे होते तेवढ्या वेळात कोणी आतून बाहेर आलेलं नव्हतं. अचानक खडखड. आतली खोली बंद झाली. दार जोरात आपटलं. सगळे दचकले. कोणीतरी आत आहे. तुकाराम ओरडला. गणपतने धैर्य गोळा केलं. तो हळूहळू आतल्या खोलीच्या दाराजवळ गेला. हात पुढे करून कडी पकडली. कडी थंड, खूप थंड, जणू बर्फाला स्पर्श केल्यासारखी. त्याने दार उघडलं. आत खोली रिकामी. एक जुना गादीचा पलंग, खिडकी बंद, कोणी नाही. पण पलंगावरच्या चादरीवर खळगा पडलेला, जणू कोणी आत्ताच उठून गेले. आणि त्या खळगाच्या शेजारी लांब केसांचं काही तुटलेले बारीक तंतू. गणपतचे हात थरथर कापू लागले. चल बाहेर, तो ओरडला. बाहेर येताच त्यांनी श्वास घेतला. त्या क्षणी गोविंदा अंगणात उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं. राग नाही, दुःख नाही. तो फक्त विचारत होता, आत का आलात? कोणी उत्तर दिलं नाही. गणपत म्हणाला, तुझ्या घरात कोणी आहे? गोविंदाने शांतपणे मान हलवली. आहे. कोण? तुकाराम म्हणाला. मी सांगतो ना, माया. क्षणभर शांतता. मग गोविंद हळू आवाजात म्हणाला, तिला आवडत नाही कोणी आत आलेलं. त्या वाक्यात धमकी नव्हती, तर फक्त एक सत्य सांगितल्यासारखं होतं. त्या रात्री गावात काहीतरी बदललं. यावेळी फक्त वास किंवा भांड्यांचा आवाज नाही. रात्री 1:30 वाजता एक किंकाळी आली, स्त्रीची, खूप खोल, खूप लांब. ती गोविंदाच्या घरातून नव्हती, ती आली तुकारामाच्या घरातून. सकाळी तुकारामाच्या घरात सगळे जमा झाले. तुकाराम जागा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर जीव नव्हता. तो फक्त एकच वाक्य परत परत म्हणत होता. ती माझ्या पलंगा शेजारी उभी होती. कोण? कोणीतरी विचारलं. तुकारामाचे डोळे भिंतीवर स्थिर झाले. जिथे केस ओले होते आणि कपाळावर कुंकू नव्हतं. गावाला पहिल्यांदा कळलं, ती फक्त गोविंदाच्या घरापुरती मर्यादित नव्हती. ती बाहेर पडली होती आणि तिचं लक्ष आता गावाकडे वळलं होतं. तुकाराम दिवसभर थरथरत होता. संध्याकाळी अखेर त्याने स्पष्ट सांगितलं, ती माझ्या पलंगा शेजारी उभी होती. केस पूर्ण ओले, चेहरा फिकट, डोळे रिकामे,
पण राग नव्हता. ती माझ्याकडे बघत होती. मग गणपतने विचारलं. ती म्हणाली, सांग त्याला, मी अजून वाट पाहते. गावात शांतता पसरली. त्या रात्री गावातील 4 जण थेट गोविंदाच्या घरात गेले. यावेळी गोविंद स्वतः दारात बसलेला होता. त्याला सगळं आधीच माहिती असल्यासारखं तो म्हणाला, ती पुन्हा आली ना? गणपत संतापला. काय चाललंय हे? सगळ्यांना त्रास होतोय. नेमकं काय केलंस तू? गोविंदाचे डोळे खाली गेले. खूप वर्षांनी तो तुटला. ती स्वतः मेली नव्हती. सगळे थबकले. 7 वर्षांपूर्वी त्या रात्री ती विहिरीजवळ गेली होती. आमचं भांडण झालं होतं. मी ढकललं तिला. मुद्दाम नव्हतं, पण ती पडली. डोक्याला मार लागला. कोणी काही बोलू शकलं नाही. मी घाबरलो. लोकांना सांगितलं. तापाने गेली. लवकर चिता गेली. घरात थंडी वाढली. गोविंद कुजबुजला. ती गेली नाही कारण तिचं सत्य कधीच बाहेर आलं नाही. तिचं नाव स्वच्छ झालं नाही. अचानक आतल्या खोलीचं दार हळूच उघडलं. यावेळेस सगळ्यांना पाहिलं. खोलीच्या अंधारात एक सावली उभी होती. लांब केस खाली ओघळलेले, ओले थेंब फरशीवर टपटपत आणि डोळे थेट गोविंदाकडे. कोणी पळालं नाही, कोणी ओरडलं नाही. ती एकच पाऊल पुढे आली. गोविंद उठला. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात भीती होती. माया, तो म्हणाला. ती जवळ आली. हात पुढे केला. स्पर्श झाला नाही. पण गोविंदाचा श्वास अचानक अडकला. त्याचा चेहरा निळसळ झाला. डोळे मोठे झाले. तो जमिनीवर कोसळला. सगळं काही सेकंदात संपलं. सावली मागे सरकली आणि हळूहळू अदृश्य झाली. डॉक्टर नव्हता, पण सगळ्यांना कळलं, गोविंदा गेला. त्या दिवसांनंतर गोविंदाच्या घरातून कधीही स्वयंपाकाचा वास आला नाही. हसण्याचा आवाज आला नाही. अंगाई गीत ऐकू आलं नाही. घर ओस पडलं. विहिरीजवळचे उलट असे बंद झाले. लोकांनी एकच निष्कर्ष काढला. ती वाट पाहत होती, सत्यासाठी, स्वीकारासाठी, आणि जेव्हा ते झालं, ती गेली. गावात अजूनही एक गोष्ट सांगितली जाते. जर कोणी खोटं दडवलं आणि एखाद्याला अन्याय करून शांत बसलं, तर खोपीतली बायको वाट पाहते शांतपणे, 7 वर्ष जरी लागली तरी. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.